आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्का मला तर आता टेन्शन येऊ राहिलं. अरे एवढ्यात बाहेर यायला हवा होता. तिकडे आपला जीव टांगणीला लावून तो तळाला जाऊन बसलाय. तो तळाला गेला तर आपण सगळे रस्ता तळाला जाऊ ना बाप्पा. अक्का तुला एक गोष्ट मनापासून सांगू का? इन्स्पेक्टर सौदामिनीचा फोन काय आला आणि मी पहिल्यांदा आपल्या प्रिन्सला एवढा टेन्शन मध्ये पाहिला. याच्यासारखा दुसऱ्याला टेन्शन देणारा माणूस जर स्वतः टेन्शन घेत असेल म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण असणार आहे. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय की अरे नक्की काय झालं? ती सौदामिनी आदिती बद्दल काही बोलली का? नक्कीच बोलली असणार. अजय अरे चढलेली उतरायला लागली. सांग ना नक्की काय झालं? आदिती सापडली. कसं शक्य आहे? तू तर म्हणाला होतास की ती कधीच परत येणार नाहीये. नक्की तू तिच्या बाबतीत काय केलं होतंस? तू जे काही केलं होतंस ते तिने पोलिसांना सांगितलं तर मग तुझ्या बरोबर आम्ही पण मेलो ना बाप्पा. मला अजून कळत नाहीये असं अर्धवट काम तुझ्या हातून झालंच कसं? बस काय झालं? तो तुझा मुकादम, तू आपला मुकादम. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला कळलंय सभा संपली. सतरंजा उचलल्याशिवाय निघायचं नाही. सतरंजा काय कोणी उचलत? खरा कार्यकर्ता तोच जो नेत्यानं खोदलेला खड्डा बुजवून त्यावर खात्रीचा दगड ठेवून येतो. आलं लक्षात? त्या खड्ड्याच्या बाहेरचे सगळे साक्षी पुरावे त्या खड्ड्यात गेले पाहिजे. तुमच्या खात्रीच्या काळ्या दगडावरची पांढरी रेष तुम्ही सांगितलेलं काम झालंच म्हणून समजा. शाबास. तुझा तो खात्रीचा दगड कुठे ते शोध आधी, आणि त्याशिवाय त्या चौथऱ्याच्या आजूबाजूला कुठे खड्डा उकरलाय का ते पण बघ. आता आपल्याला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. जागाच आता सांगेल नक्की मॅटर काय ते. संशयास्पद काही सापडलंय का? बस संशय येईल असं काही दिसलं नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी माझं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. ती नक्कीच गाडी गेली आहे. सौदामिनी पण याच कॉन्फिडन्सनी बोलतीये की ती परत आलीये. मग आता मुकादमला फोन कर तुझ्या, तोच सांगेल खरं काय खोटं काय ते. आपण आपल्या हाताने मारली तिला, मग ती परत येऊच कशी शकते? कोण तू? तू काय करतोयस? बस बस आपला माणूस आहे. पहिला मुकादम फोन उचलत नव्हता, गायब झाले म्हणून मी याला बोलवलं. आपल्या खांद्यावर हात ठेवला. बस एक डाव माफ करा त्याला. कुठे दिसला होता का? कोण साहेब? अरे पहिला मुकादम. अहो नाही नाही, अहो साहेब तसं काय घडलं असं तर
अगोदर मला कळलं असतं ना. त्याचं काही सामान राहिलंय का? नाही. म्हणजे एखादी सुटकेस वगैरे? सुटकेस? हा नाही साहेब. ते नाही आहे तरी काय? ते नक्की आहे तरी कोण? परत का आली आहे? कधी शक्य नाही. मी परत येऊच शकत नाही. शक्यच नाही, असं होऊ शकत नाही. ती परत येणारच नाही अशी तीच माणसं बोलू शकतात की ज्यांचा आदिशक्तीवर विश्वासच नाही. आदिशक्तीच्या चमत्काराचा त्यांना अजून अंदाजच आलेला नाही. असं वाटतंय ना तुला? आपण प्रिन्स दादाला आधी अदितीबद्दल विचारायचो तेव्हा तो नीट बोलत नव्हता आणि आत्ताही नीट बोलत नाहीये. काही कळूच देत नाहीये तो अदितीबद्दल. आपल्या आदितीबद्दल बोलत होता ना तुम्ही? हो हो, म्हणजे ती आली ना की आपण तिची दृष्टच काढू. ती नक्की परत येणार आहे. आम्ही स्वतः तिच्यासाठी आदिशक्तीला साकडं घातलंय. हो, ती आरती सुद्धा करून आलोय. अरे वा, मग समजा देवीने तुमचं गाऱ्हाणं ऐकलं. इन्स्पेक्टर सौदामिनी आदितीला घेऊनच येत आहेत, ऑन द वे आहेत. काय सांगताय? मी ही बातमी सगळ्यात आधी मैत्रिणीताईंना सांगून येते. घ्या, तुम्ही आधी प्रसाद घ्या. आलेच मी. आई, काय झालं? अगं तुला शुगर आहे माहिती आहे ना? हे बघ, हे असंच असतं. जेव्हा खायचे वांदे होते तेव्हा कसला आजार नव्हता आणि आता खायला मिळते श्रीखंड पुरी तर मला खायचीच चोरी. हे घे, तूच खा. काय झालं? अगं टू मच ऑइल अँड शुगर. मला माझं कॅलरी काउंट वाढवायचं नाहीये. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. कोण आहे? कोण आहे? मी येत आई, तुमची रूपा. नाही ओळखलं. का आली असते? आपली आदिती सापडली ताई. आज काय झालं माहितीये? मी आणि कमला आजी देवळात गेलो होतो आणि देवीला साकडं पण घातलं. या घरातलं